आजकाल ट्रेनिंगला मुलांना खूप लवकर टाकलं जातं, यंग एजमध्ये टाकलं जातं. त्याच्यात कसं होतं, शाळा पण करायची आहे, क्लासेस पण करायचे आहे, तुम्हाला ट्रेनिंग पण करायची आहे आणि ट्रेनिंग 2-2, 3-3 तास असते. त्यामुळे आणि खाण्याचं आपल्याला माहिती, लहान मुलांचे केवढे हे असतात, सो तेवढी रिक्वायरमेंट मीटअप होत नाही. मग त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही ट्रेनिंग करताय पण तेवढं खाणं जात नाही, न्यूट्रिशन जात नाही, मग कुठेतरी त्यांच्या ग्रोथवरती इफेक्ट येतो किंवा हाईटवरती इफेक्ट येतो की जेवढी हाईट वाढली तेवढी नाही होत. सो तेव्हा जेव्हा तुम्ही राईट सप्लिमेंट ॲड करता तर ते त्याला हेल्प करतं परफॉर्मन्ससाठी आणि त्यांचं ग्रोथही व्यवस्थित होतं. एखाद्या व्यक्तीने आपलं प्रोडक्ट जरी 5 वर्ष घेतलं, कारण की हा एक प्रश्न येतो की समजा मी आज 4 वर्ष तुमचं प्रोडक्ट घेतलं तर ॲडिक्ट तर नाही होणार ना, बंद केल्यावर काही साईड इफेक्ट नाही होणार ना. पण आपल्या प्रोडक्टमध्ये असं काहीच नाही आहे. जसं मी म्हटलं, क्लीन लेबल आहे, जे काय आहे ते तुम्हाला समोर इंग्रेडियंट्समध्ये दिसतं. प्लस आपण हे सर्व काळजी घेतल्या जातो. GMP आपलं FSSAI सर्टिफाईड आहे. मोस्ट प्रोडक्ट्स आपण FSDUमध्ये, दॅट इज फूड फॉर स्पेशल डायटरी यूज फॉर स्पोर्ट्स पर्सन किंवा फॉर डायबिटिक पेशंट्स किंवा फॉर कॅन्सर पेशंट्स किंवा फॉर मॅलनरिश, असं जे गटांचे आहेत, जे FSSAIची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण ते कॅटेगराईजही करून घेतलेले आहेत आपले सप्लिमेंट्स. आणि जेव्हा त्या मार्केटमध्ये गेल्या की एखादं सप्लिमेंट त्याला द्यावं तर बूस्ट, बॉर्नव्हिटा ह्याच्यात ते सप्लिमेंट्सच नव्हते किंवा त्या वयोगटासाठी म्हणून आपल्या आत्ताही फॉर दॅट मॅटर आत्ताही त्या वयोगटासाठी लहान मुलांसाठी सप्लिमेंट ॲसच नाही आहे मार्केटमध्ये. नमस्कार, अनप्लग गप्पामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आरोग्यम धनसंपदा आपल्या संस्कृतीनं आपल्याला किती मोठी शिकवण दिली आहे ना. पण काय झालं, जागतिकीकरणाचं वारं सगळीकडे पसरलं आणि मग आपल्या स्वयंपाकघरात जगभरातले विविध प्रोडक्ट्स येऊन नांदू लागले आणि आपण त्या सगळ्याचं अगदी आनंदानं सेवन करू लागलो. आणि मग त्यानंतर आहेतच लाईफस्टाईल डिसीजेस घराघरात सुरू झाले. तुम्ही जर आजकाल कुठल्याही तरुण वर्गाला किंवा कुठल्याही मध्यमवयीन गृहस्थाला जरी विचारलं की तुला बाबा आयुष्यात काय पाहिजे, देव म्हणतोय की तुला एक वरदान आहे, तुला आयुष्यात कोणत्या 5 गोष्टी पाहिजेत, तर तो लगेच म्हणेल मला पैसा पाहिजे, मान मरातब पाहिजे, स्टेटस पाहिजे, गाडी पाहिजे, पण आरोग्य ते कुठेतरी शेवटी आहे. आणि हीच गोष्ट आता सगळ्यांनाच प्रकर्षानं जाणवू लागली आहे. आणि म्हणूनच आता थोडं तरी लोक पुन्हा एकदा न्यूट्रिशन, हेल्थ या सगळ्याकडे वळताना दिसून येत आहेत. याच विषयानं आपण आज गप्पा मारणार आहोत अश्विनी पवार मॅडम यांच्याशी. अश्विनी पवार मॅडम न्यूट्रा सप्लिमेंट या कंपनीमध्ये सिनियर न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम पाहतात. मॅडम, आपलं अनप्लग गप्पामध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू. तर मॅडम, मला या विषयाच्या संदर्भानंच विचारावं असं वाटतंय की आपल्या आहारात न्यूट्रिशन किंवा सप्लिमेंट याची गरज का आहे आणि नक्की कोणत्या वयोगटासाठी ती खास करून आहे? न्यूट्रिशनचं बघितलं तर अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच न्यूट्रिशनची गरज आहे. आता कसं झालं आहे, आपली जीवनशैली अशी झालेली आहे की एक तर जंक फूडकडे जास्त वळालेला. जर तुम्ही नवीन पिढी पाहिलं, काय खाल्लं तर पिझ्झा खाल्ला किंवा बर्गर, तर त्याच्याकडे जास्त वळालेलं. आपले जे नॉर्मल चपाती भाजी म्हणा, डाळ भात म्हणा, ह्याच्यावरती खूप कमी खाल्लं जातं. त्यामुळे ओव्हरऑल जे न्यूट्रिशन आपण बोलतो ते मिळत नाही आहे. दुसरं सॉईल डिप्लिशन होतं आहे. जरी आपण भाज्या वगैरे खाल्लं तरी जे न्यूट्रियंट लेवल असतं ते तेवढं मीटअप नाही होत. त्यामुळे आपण जे भाज्या वगैरे खातो काय जेवढं न्यूट्रिशन तिथूनही आलं पाहिजे तेही मीटअप नाही होत. एक एक्झाम्पल देण्यासाठी, जसं एक स्टडी झाली ज्याच्यामध्ये आलं की 1990मध्ये समजा ऑरेंजमध्ये जे काही व्हिटॅमिन सीचं लेवल आपण बोलतो, ऑरेंज हे व्हिटॅमिन सी मध्ये हाय आहे, परंतु आत्ता 2024मध्ये जर तुम्ही चेक केलं व्हिटॅमिन सी लेवल ऑरेंजचं तर ते ऑलमोस्ट 20 to 30% कमी झालेलं आहे. सो त्यामुळे न्यूट्रिशनवरती एवढा इफेक्ट झालेला आहे. सो त्यामुळे जसं मी म्हटलं की अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत न्यूट्रिशन, आणि बिकॉज ते न्यूट्रिशनल नीड्स मीटअप नाही होते, मग तिकडे जेव्हा तुम्ही राईट सप्लिमेंट घेतात तर ते न्यूट्रिशन मीटअप व्हायला मदत करतं, जेणेकरून तुम्ही एक हेल्दी लाईफस्टाईल जगू शकता. ओके, म्हणजे न्यूट्रा सप्लिमेंट हे शाळेत जाणारे विद्यार्थी सोडून तुमचं म्हणणं आहे की इतर सगळ्यांना सुद्धा हे अत्यंत आवश्यक आहे? अगदी सगळ्यांसाठीच आवश्यक आहे. मग तुमच्या ह्या न्यूट्रा सप्लिमेंटच्या रेंज बद्दल आम्हाला थोडंसं विस्तृतपणे सांगाल का? हो, अगदी. न्यूट्रा सप्लिमेंटचं एक जस्ट इंट्रो देण्यासाठी, बेसिकली आमची कंपनी ही 2004मध्ये सुरुवात झाली. आता सुरुवात सुद्धा असं झाली की जे डायरेक्टर्स आहेत, मिसेस अस्मिता चौधरी आणि मिस्टर प्रसन्न चौधरी, त्यांचा मुलगा वरद, ही वॉज अ प्री मॅच्युअर बेबी. तर तुम्हाला माहिती आहे प्रीमॅच्युअर म्हटल्यावर थोडेसे कॉम्प्लिकेशन्स असतात. त्याच्यानंतर त्याला स्पोर्ट्समध्ये घातलं गेलं. ही वॉज इन टू स्केटिंग. ही इज नाव ऑब्व्हियसली अ नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर. ही इज गॉट सो मेनी अवॉर्ड्स टू हिज क्रेडिट. बट तेव्हा असं झालं की जेव्हा त्याला
ट्रेनिंगमध्ये टाकलं गेलं स्केटिंगमध्ये, तर तेव्हा मॅडमला जाणवलं की जरी सिन्स शी हर सेल्फ इज अ MSc इन न्यूट्रिशन, शी वॉज टेकिंग प्रॉपर केअर, न्यूट्रिशनची काळजी घेतली जात होती, परंतु तरी त्यांना जाणवतं की कुठेतरी काहीतरी कमतरता येते. आणि जेव्हा त्या मार्केटमध्ये गेल्या की एखादं सप्लिमेंट त्याला द्यावं, तर बूस्ट, बॉर्नव्हिटा ह्याच्या व्यतिरिक्त सप्लिमेंट्सच नव्हते किंवा त्या वयोगटासाठी म्हणून आपल्या आत्ताही फॉर दॅट मॅटर आत्ताही त्या वयोगटासाठी लहान मुलांसाठी सप्लिमेंट ॲसच नाही आहे मार्केटमध्ये. सो तेव्हा त्यांनी विचार केला की मग काय करावं. सो त्यांनी मग त्याच्यासाठी आत्ता जे आमचं किड्स वे 815 आहे, जे स्पेशली 8 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी, ते त्यांनी तेव्हा बनवलं. आणि जेव्हा ते त्याला द्यायला लागल्या तर त्याला खूप फायदा झाला त्याचा. आणि मग वर्ड ऑफ माउथ. सो तसं न्यूट्रा सप्लिमेंट स्टार्ट झालं. आणि मग वेगवेगळे इंग्रेडियंट्स, म्हणजे आमचं तसं पाहायला गेलं तर जास्त रिसर्च बेस्डच कंपनी आहे, बिकॉज जशी जशी गरज येते त्याप्रमाणे आम्ही रिसर्च करून मग ते प्रोडक्ट बनवतो आणि मग ते मार्केटमध्ये उपलब्ध होतं. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की वेगवेगळ्या रेंज आणि वेगवेगळ्या वयोगटासाठी प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. एखादं उदाहरण देऊ शकता? हो, अगदी. जसं फॉर एक्झाम्पल आता मी म्हटलं की 8 ते 15 वर्षाच्या वयोगटासाठी मुलांसाठी आहे. आता जर एक जस्ट एक्झाम्पल घटक म्हणून जर आपण पाहायला गेलो तर त्याला सप्लिमेंट प्रोटीनचं सोर्स म्हणून आपण वे प्रोटीन यूज केलेलं आहे. त्यासोबत आपण त्याच्यामध्ये स्प्राउट अंकुरित गव्हाचं पीठ आहे, थोडीशी रागी आहे, नासिक, कारण की हे ग्रोईंग फेज आहे, त्यांना बाकी न्यूट्रिएंट्सची गरज आहे. सो आपण ट्राय केलं की नॅचरली ते सुद्धा ॲड हवं सप्लिमेंटमध्ये. त्यामुळे आपण काही केमिकली ॲड केलेलं नाही आहे, प्रिझर्वेटिव्ह आपण ॲड करत नाही आपल्या सप्लिमेंटमुळे, त्याच्यामुळे ते शरीरासुद्धा काही हानिकारक होत नाही. सो जे काही त्याच्यामध्ये नॅचरली येतं. सो दॅट्स हाऊ द सप्लिमेंट्स कम. मग आपण जसं म्हटलं की वयोगटांसाठी जसं आपण बोलतोय, तर जर मोठी मुलं आहेत आपल्याकडे, तसं 5 ते 8 वर्षाच्या मुलांसाठी सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आपण डिमिनरलाइज वे यूज केले, कारण की लहान मुलांना वे प्रोटीन एवढं डायजेशनला इझी नसतं. सो 5 वर्षापासून ते अगदी एलिट लोकांच्या आपलं जे स्पोर्ट्स सप्लिमेंट्समध्ये फॉर एक्झाम्पल, तर अगदी आजकाल ट्रेनिंगला मुलांना खूप लवकर टाकलं जातं, यंग एजमध्ये टाकलं जातं. त्याच्यात कसं होतं, शाळा पण करायची आहे, क्लासेस पण करायचे आहे, तुम्हाला ट्रेनिंग पण करायची आहे, आणि ट्रेनिंग 2-2, 3-3 तास असते. त्यामुळे आणि खाण्याचं आपल्याला माहिती, लहान मुलांचे केवढे हे असतात. सो तेवढी रिक्वायरमेंट मीटअप होत नाही. मग त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही ट्रेनिंग करताय पण तेवढं खाणं जात नाही, न्यूट्रिशन जात नाही, मग कुठेतरी त्यांच्या ग्रोथवरती इफेक्ट येतो किंवा हाईटवरती इफेक्ट येतो की जेवढी हाईट वाढली तेवढी नाही होत. सो तेव्हा जेव्हा तुम्ही राईट सप्लिमेंट ॲड करता तर ते त्याला हेल्प करतं परफॉर्मन्ससाठी आणि त्यांचं ग्रोथही व्यवस्थित होतं. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आतून वाढायला सप्लिमेंट्स मदत करतात. मसल्स वाढवण्यासाठी, मसल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. अच्छा, आणि तुम्ही आता उल्लेख केलात की ही कंपनी इथे पुण्यातच चालू झाली, म्हणजे मेक इन इंडिया प्रोडक्ट. येस, मेक इन इंडिया प्रोडक्ट आहे. व्हेरी मच. ते एक आहे की आपल्या इथे खूप समजूत आहे की जर बाहेरचं प्रोडक्ट असेल की ते जास्त फॉरेन वरून आलं म्हणजे ते प्रोडक्ट खूप फायदेशीर आहे. पण जर पाहिलं तर खूप सारे काउंटरफिट प्रोडक्ट्स बनवले जातात. म्हणजे मध्यंतरी सुद्धा आय थिंक रेड पडले, त्याच्यामध्ये खूप सारे जे बाहेरचे प्रोडक्ट्स आहेत आणि डुप्लिकेशन खूप होतं. बरोबर. सो ऑब्व्हियसली की तुम्ही काय घेत आहात ते पण खूप महत्त्वाचं असतं. एवढे काउंटरफिट प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत. इनफॅक्ट आता मध्यंतरी जे सिटीझन रिपोर्ट प्रोटीन सप्लिमेंटवरती निघाला होता, त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं की जे काही प्रोटीन कंटेंट दाखवले गेले टेबलमध्ये, पुष्कळशा सप्लिमेंट्समध्ये त्याचे 40% सुद्धा नाही आहेत. म्हणजे जर क्लेम केलं 80% आहे प्रोटीन, तर हार्डली 20 किंवा 30% प्रोटीन्स प्रेझेंट आहे. एवढा डिफरन्स आहे. काही ह्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट जास्त दिसते पण त्याच्यामध्ये ते त्यांनी स्पाइक केलेले असतात प्रोटीन. किंवा काही आता आयुर्वेदिक, आपल्याला वाटतं की आयुर्वेदिक म्हणजे नॅचरल आहे, त्याने आपल्याला काहीही त्रास होणार नाही. परंतु आयुर्वेदिकमध्ये सुद्धा जर तुम्ही ते प्रॉपरली नाही घेतलं, म्हणजे आता ह्या प्रोटीन सप्लिमेंटचा जो रिपोर्ट मी सांगते त्याच्यामध्ये इनफॅक्ट खूप सारे प्रोटीन सप्लिमेंट्समध्ये त्यांनी आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स ॲड केले होते. पण इन द रिपोर्ट दे फाउंड की जेव्हा टेस्टिंग झाली त्याच्यामध्ये फंगल टॉक्सिन्स प्रेझेंट होते. सो त्या ह्यानी खूप महत्त्वाचं की आपण जे प्रोडक्ट घेतोय, त्यामुळे आम्ही जे प्रोडक्ट्स बनवतो ते वी फॉलो द क्लीन लेबल, की जे काही तुम्हाला लेबलवरती इन्ग्रेडियंट्स दिसणार तेच त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. देर इज नो हिडन इन्ग्रेडियंट इन दॅट. आणि प्लस आम्ही काळजी घेतो की आमचे सिन्स आम्ही स्पोर्ट्स सप्लिमेंट्समध्ये आहोत, डोपिंग जे आहे ते आत्ता सध्यासाठी खूप आहे. म्हणजे इंडिया जर आपण म्हटलं तर आपल्याला काय हवं की आपल्या इंडियन्सला खूप मेडल्स मिळावेत, आपल्या इंडियाला प्राऊड, सगळ्यांची तीच इच्छा असते. परंतु डोपिंगमध्ये मागच्या वर्षी जो रिपोर्ट आला वाडाचा, दॅट इज वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, त्यांच्या रिपोर्टप्रमाणे इंडिया हा सध्या डोपिंगमध्ये नंबर 1 वरती आहे. विच इज ऑब्व्हियसली नथिंग दॅट वी शुड बी प्राऊड ऑफ. सो त्या ह्यानी जेव्हा सप्लिमेंट्स घेतात कसं होतं की ॲथलीट्स म्हटल्यावरती तुम्ही जेव्हा एवढी ट्रेनिंग करता तेव्हा विथ दॅट तुम्हाला सप्लिमेंट घेणं गरजेचं असतं.
पण तुम्ही कुठलं सप्लिमेंट, जेव्हा तुम्ही एखादं डोप फ्री सप्लिमेंट जर घेतलं त्यासाठी इम्पॉर्टन्स, म्हणून आपण काय करतो, आपले जे सप्लिमेंट्स आहेत ते डोप फ्री करून घेतो आणि बॅच वाईज सर्टिफिकेशन करतो आपण बॅन सबस्टन्स कंट्रोल रूम विच इज अ गोल्ड स्टँडर्ड इन डोपिंग USA आपण तिकडे पाठवतो आपले प्रोडक्ट्स. प्लस आता आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ह्याने इंडियामध्येही जस्ट मागच्या वर्षी NFSU गांधीनगरला सुरू झालेला आहे सप्लिमेंटचा. आपण तिथूनही आपली फर्स्ट कंपनी आहे ज्यांनी आपले प्रोडक्ट्स तिकडूनही टेस्ट करून घेतलेले आहेत. सो आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते डोप फ्री म्हणजे काय, बेसिकली कुठलंही बॅन सबस्टन्स, वाडा बेसिकली दरवर्षी दर जानेवारी एक लिस्ट काढते, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 200-300 इंग्रेडियंट्स असतात. तर त्या डोप टेस्टिंगमध्ये ते सर्व इंग्रेडियंट्स चेक होतात. अच्छा. प्लस आपण गोल्ड स्टँडर्डमधून चेक केल्यामुळे ते लोक ऑलमोस्ट 500+ की जे केमिकल्स त्यांना वाटतात की हानिकारक होऊ शकतात ॲथलीटच्या हेल्थला, तेही चेक केले जातात. सो एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ. सो त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जर तुम्ही लेबल पाहिलं तर BSCGचा लोगो आपण हे करतो त्याच्यावर, का, कारण की आपण डोप फ्री सर्टिफाईड केलेलं आहे. सो एखाद्या व्यक्तीने आपलं प्रोडक्ट जरी 5 वर्ष घेतलं, कारण की हा एक प्रश्न येतो की समजा मी आज 4 वर्ष तुमचं प्रोडक्ट घेतलं तर ॲडिक्ट नाही होणार ना, बंद केल्यावर काही साईड इफेक्ट्स नाही होणार ना. पण आपल्या प्रोडक्टमध्ये असं काहीच नाही आहे. जसं मी म्हटलं क्लीन लेबल आहे, जे काय आहे ते तुम्हाला समोर इंग्रेडियंट्समध्ये दिसतं. प्लस आपण हे सर्व काळजी घेतल्या जातो. GMP आपलं FSSAI सर्टिफाईड आहे. मोस्ट प्रोडक्ट्स आपण FSDUमध्ये, दॅट इज फूड फॉर स्पेशल डायटरी यूज फॉर स्पोर्ट्स पर्सन किंवा फॉर डायबिटिक पेशंट्स किंवा फॉर कॅन्सर पेशंट्स किंवा फॉर मॅलनरिश, असं जे गटांचे आहेत, जे FSSAIची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण ते कॅटेगराईजही करून घेतलेले आहेत आपले सप्लिमेंट्स. सो एखादं सप्लिमेंट आपलं तुम्ही 5 वर्ष काही 10 वर्ष जरी घेत असलात तरीही काहीही कोणताही साईड इफेक्ट नाही. हा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. आणि तेच मला पुढचा प्रश्न हाच आहे की म्हणजे तुम्ही इतकं त्याबद्दल बारकाईनं सांगितलं की तुमचं त्याबद्दल इतकं विश्लेषण आहे किंवा तुम्ही इतकं रिसर्च करता, तर कोणती रिसर्च टीम तुमच्या ऑफिससाठी किंवा तुमच्या या प्रोडक्टसाठी कार्यरत आहे? आमच्यासोबत बेसिकली स्पोर्ट्स सायन्स एक्सपर्ट्स, स्पोर्ट्स सायंटिस्ट जे आहेत, त्याच्यानंतर स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहेत, ही सर्व आपल्याशी असोसिएटेड आहेत. सो नॉर्मली जेव्हा सप्लिमेंटचं हे होतं तर आपण ह्या सर्वांची मतं लक्षात घेऊन सप्लिमेंटमध्ये जे काही इंग्रेडियंट्स जात आहेत ते सगळे डिस्कस करून मग फॉर्म्युलेशन फायनलाइज होतं. म्हणजे एक्सपर्टीज तुम्हाला ज्या त्या क्षेत्रातले तुम्हाला व्यवस्थित व्हेरी मच त्यांचं नॉलेज प्रोव्हाइड करतात. खूप छान. आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मला एक तेच सांगायचं आहे की आम्हाला समजा आता माझी मुलगी समजा आता स्पोर्ट्समध्ये आहे, तर मला कुठलं स्पेसिफिक ऑर्डर करायचं आहे, तर याबद्दल तुम्ही कशी माहिती किंवा आम्हाला एखादा कॉन्टॅक्ट किंवा त्या संदर्भानं आम्ही कोणाला फॉलो करायचं, आणि या संदर्भानं आम्हाला त्याच्यामध्ये समजा एक्सपर्ट नॉलेज अजून हवं असेल की तिला तिच्या खेळानुसार काही जास्त हवं, काही कमी हवं, तर असं तुम्ही देऊ शकाल का? आणि त्याच्यासाठी कोणाला कॉन्टॅक्ट करायचं? हो, अगदी. आता कसं आहे, सध्या आपले सर्व सप्लिमेंट्स हे डायरेक्ट आपण इन्स्टिट्यूशन्सलाच देतो. अजून हे तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर न्यूट्रा सप्लिमेंट्स तुम्हाला ओव्हर द मार्केट नाही, कुठे नाही ऐकलं. ते का आहे, कारण की आपण कसं आम्ही बिलीव्ह करतो की ज्याला गरज आहे आणि जितकी गरज आहे तेवढं जर घेतलं तरच तुम्हाला फायदा होणार आहे. जास्त प्रमाणात घेतला तरी फायदा नाहीये, कमी प्रमाणात घेतलं तरी नाहीये. आणि गरज मेन ते आहे की फक्त कोणीतरी घेतलं म्हणून मी घेतलं तर तो फायदा नाही होणार. जसं तुम्ही बोलात व्हेरी ट्रू की प्रत्येकाची ही गरज वेगळी असते. सो त्याप्रमाणे ते सप्लिमेंट गेलं पाहिजे. त्यामुळे आत्ता सध्या आपण डायरेक्ट स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशन्सला, जसं जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, आपले प्रोडक्ट्स JSW IIS ला जातात किंवा पुलेला गोपीचंद अकॅडमीला जातात, टाटा फुटबॉल अकॅडमीला जातात, मोठ्या ह्याला जातात, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट्सला जातात. सो आपले प्रोडक्ट्स डायरेक्ट इन्स्टिट्यूट्सला जातात किंवा मग स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट थ्रू. So we know Mr. Avinash, he is been into the health insurance. आता जस्ट आम्ही विचार केला की रिटेलमध्ये उतरावं. सो तेव्हा आम्ही विचार करत होतो की रिटेलमध्ये उतरायचं तर कोणावर आपण विश्वास ठेवू शकतो, कोणाला आपण आपली डिस्ट्रीब्युटरशिप देऊ शकतो. सो देन वी केम मिस्टर अविनाश. तर ते हेल्थ इन्शुरन्समध्ये इज बीन फ्रॉम द लास्ट 15 years. प्रसन्न सो नोज हिम ऑलरेडी. सो मग ते होतं की इफ समवन इज, जे हेल्थ इन्शुरन्समध्ये ऑलरेडी म्हणजे त्यांना माहिती आहे की हेल्थ काय आहे, कसं हेल्थ जपलं पाहिजे लोकांचं, तर त्या ह्यानी म्हणून मग आता सध्या सप्लिमेंटची ऑर्डर जी आहे ते त्यांच्या थ्रू, त्यांची जी कंपनी आहे ग्लुक्सपॅन हेल्थ प्रोटेक्टर थ्रू ती ऑर्डर प्लेस केली जाऊ शकते. ओके, म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणसं त्यांच्या थ्रू आमची ऑर्डर प्लेस करू शकतो. येस.
तर त्याचसोबत आपल्याकडे महिलांसाठी सुद्धा प्रोडक्ट्स आहेत. जसं प्रेग्नन्सीच्या वेळेसही न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट जी आहे ती खूप हाय होते. सो आपल्याकडे त्यासाठी न्यूट्रा ANC म्हणून, दॅट इज अँटीनेटल केअर म्हणून सप्लिमेंट आहे, प्लस लॅक्टेटिंग मदरसाठी म्हणूनही सप्लिमेंट आहे, ज्याच्यामध्ये परत हे दोन्ही प्रोटीन सप्लिमेंट्स आहेत. आता जे लॅक्टेटिंग मदर्स आहेत त्याच्यामध्ये आपण नॅचरल गॅलेक्टोगॉक्स पण ॲड केलेले आहेत, सो दॅट ते त्यांना ऑब्व्हियसली तेव्हा ब्रेस्ट फिडिंगसाठी जास्त हेल्प होऊ शकतं त्या गॅलेक्टोगॉक्समुळे. त्याचसोबत आपल्याकडे व्हरायटी रेंज आहे प्रोडक्टची, जसं मिलिटरी सप्लिमेंट्स आहेत, जे रेक्रूट्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी मिलिटरी प्रॉफिट म्हणून आपलं प्रोडक्ट आहे. त्यानंतर डायबिटिक पेशंट्स आपण म्हटलं तर त्यांच्यासाठी डेल्प्रो डी म्हणून प्रोडक्ट आपण काढलेलं आहे, विच इज अगेन अ प्रोटीन सप्लिमेंट विच विल हेल्प टू कीप द ग्लुकोज लेवल्स अंडर कंट्रोल. जनरल पॉप्युलेशनच्या जर म्हटलं तर आपल्याकडे डेल्प्रो म्हणून प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये परत आपण प्रोटीनचं सोर्स म्हणून वे प्रोटीन यूज केलं आहे, विच इज अ हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू प्रोटीन. सो ते ऑब्व्हियसली जे काही मार्केटमध्ये दुसरे प्रोडक्ट्स जर आहेत ते जर तुम्ही पाहिलेत तर त्याच्यामध्ये जास्त करून मेल्टोडॅक्सिन किंवा शुगर हे प्रेझेंट आहे. आपण इथे व्यवस्थित प्रोटीनचं सोर्स म्हणून वे प्रोटीन यूज केलेलं वे प्रोटीन यूज केलेलं आहे. त्याच्यात सोबत आपल्याकडे हाय ॲल्टिट्यूडसाठीही सप्लिमेंट आहे. म्हणजे मध्यंतरी असं झालं की आपल्याकडे रिक्वायरमेंट आली की जे सोल्जर्स आहेत आपले हाय ॲल्टिट्यूडवरती त्यांना जे काही रेशन दिलं जातं किंवा चॉकलेट्स दिले जातात ते त्या टेम्परेचरला रॉक सॉलिड होतात. तर आपल्याकडे असं आलं की तुम्ही त्या लोकांसाठी काहीतरी असं बनवा की ते त्या लेवल ह्यालासुद्धा स्टेबल राहील. त्यासाठी म्हणून आपण हाय ॲल्टिट्यूड न्यूट्रिशन बार म्हणून हँडबार क्रिएट केला, जो त्या लेवलला म्हणजे -50 to -70ला सुद्धा तो स्टेबल राहतो. सो अशा प्रकारे प्रत्येक वयोगटासाठी म्हणजे अगदी ग्राउंड लेवल टू सी लेवल टू हाय ॲल्टिट्यूडपर्यंत सुद्धा आपल्याकडे सप्लिमेंट्स आहेत. प्रत्येक वयोगटासाठी सप्लिमेंट्स आहेत. सो ज्याची जशी गरज आहे मुलींसाठी, जर स्पोर्ट्सच्या ह्यानी जसं मी म्हटलं की 8 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी, त्याचप्रमाणे फिमेल ॲथलीट्ससाठी आमची पहिली कंपनी जे फिमेल ॲथलीट्ससाठीही आपल्याकडे सप्लिमेंट्स आहेत. सो होल रेंज ऑफ सप्लिमेंट्स आर दे विच कॅन बी गिवन. म्हणजे प्रत्येक वयोगटाला त्यांची गरज आहे त्याप्रमाणे सप्लिमेंट अवेलेबल आहे आपल्याकडे. आबालवृद्धांसाठी अवेलेबल आहे असं आपण म्हणू शकतो. हो, सगळ्याच अगदी. सो रिटेलमध्ये याचा विचार केल्यानंतर आम्ही मिस्टर अविनाश रणदिवे फ्रॉम एक्सपॅन्ड हेल्थ प्रोटेक्टर ह्यांच्याशी कनेक्ट झालो आणि जी पुढची माहिती आहे, सिन्स मिस्टर अविनाशही आलेले आहेत, पुढची सविस्तर माहिती जी आहे ते मिस्टर अविनाशच तुम्हाला सांगतील. नमस्कार सर. नमस्कार. अनप्लग गप्पामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण एका भागामध्ये इन्शुरन्स याविषयी तुमच्यासोबत गप्पा मारलेल्याच आहेत आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये अश्विनी पवार मॅडम आल्या होत्या, ज्या न्यूट्रा सप्लिमेंटच्या सिनियर न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम पाहतात. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एक्सपांड हेल्थ प्रोटेक्टर या कंपनीमध्ये तुम्ही, या कंपनीद्वारे त्यांचे जे न्यूट्रिशनचे प्रोडक्ट्स आहेत त्याबद्दल तुम्ही त्याची विक्री, रिटेल विक्री आपण म्हणू स्पेसिफिकली, हे तुम्ही करता. तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू शकाल? ओके, थँक्यू सो मच. बेसिकली हे चालू करण्यामागं एक लॉजिक आहे, म्हणजे त्यामागं काही बॅक स्टोरी आहे. जवळपास प्रसन्न सरांना जवळपास मी गेल्या 15 वर्षापासून ओळखतो आणि ते या इंडस्ट्रीमध्ये माहीर आहेत. त्यांची माझ्याकडे पॉलिसी आहे मेडिक्लेम पॉलिसीची. दरवेळेस मी त्यांना भेटतो तर दरवेळेस ते काहीतरी सांगतं की आमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे, आम्ही शोधतोय कोणतरी, पण समहाऊ कुठं ते क्लिक होत नव्हतं. पण ह्या वर्षी मला जाणवलं की आपण ह्या वर्षी त्यांचं काम सुरू करावं, कारण का मी ऑलरेडी इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये गेल्या 17 वर्षापासून आहे, हेल्थ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये. मला असं वाटतं की आपल्या लोकांना चांगलं प्रोटीन मिळायला गरजेचं आहे, कस्टमर्सला एक चांगलं न्यूट्रिशनल प्रॉडक्ट आणि चांगल्या कंपनीवर असोसिएट होणं गरजेचं आहे. म्हणून मी ॲडिशनल हे एक म्हणता येईल की कस्टमरसाठी बेनिफिट असं एक प्रॉडक्ट मी मार्केटमध्ये आणलं आहे. रिटेलमध्ये तुम्ही आमच्याबरोबर माझं पुणे हॉस्पिटलचे इथं ऑफिस आहे, यासाठी वेगळी टीम कंप्लीट कार्यरत आहे. जशी हेल्थ इन्शुरन्ससाठी टीम वेगळी आहे, तर यासाठी सुद्धा कंप्लीट 3 ते 4 लोकांचा स्टाफ यासाठी आम्ही नेमला आहे आणि ते पूर्णपणे वेगळं आहे. हेल्थ इन्शुरन्स आणि ह्यापेक्षा कम्प्लिटली वेगळं आहे. त्याचं मार्केटिंगचं आमच्याकडे वेबसाईट पण आम्ही त्यासाठी पूर्णपणे क्रिएट केली, ॲप्स पण आम्ही क्रिएट केले आहेत. तर तुम्ही आमच्याकडून डायरेक्टली बाय करू शकता. जे काही प्रोडक्ट्स अवेलेबल आहे, म्हणजे ह्या अपॉर्च्युनिटी कोणासाठी आहे बेसिकली बघायला गेलं तर जे जिम ट्रेनर आहेत तर त्यांना चांगले प्रॉडक्ट मिळू शकतात, किंवा जे ॲथलीट्स आहेत किंवा स्पोर्ट्समध्ये जे आहेत, म्हणता येईल की टेनिसमध्ये आहेत किंवा लॉंग टेनिसमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी हे प्रॉडक्ट खूप चांगलं उपयोगी होऊ शकतं. सो याचा पर्पज एकच आहे की कस्टमर्सला त्याला जेन्युइन प्रॉडक्ट मिळावं, हेच त्याच्या मागचा उद्देश आहे. कस्टमरचं हित जपण्याचा तुमचा उद्देश आहे, आरोग्य आणि हित दोन्ही साधायचं आहे. येस. थँक्यू सर. थँक्यू सो मच मॅडम. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूट्रिशन
आणि सप्लिमेंट यासारख्या महत्त्वाच्या विषयावर आम्हा सगळ्याच प्रेक्षकांसाठी खूप छान आणि अगदी अतिशय सोप्या स्वरूपात माहिती दिलेली आहे. धन्यवाद. अनप्लग गप्पामध्ये मी सर्वांतर्फे तुमचे आभार मानते. थँक्यू. थँक्यू सो मच.